श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मराठी भाषेतील काही स्त्री कवयित्रींची नावं घ्यायची झाली तर मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई, बयाबाई, अंबाबाई आणि बहिणाबाई या सगळ्या कवयित्रींसोबतच महदंबा यांचं देखील नाव पहिल्यांदा घेतलं जातं. तसंच संत कवयित्री मुक्ताबाई यांच्या अभंगामध्ये भावनांची कवळीक दिसून येते आणि संत बहिणाबाईंनी तर खानदेशात आपलं नाव अजरामरच केलेलं आहे. या अशा परंपरागत संत कवयित्रींबरोबरच आपण शांताबाई शेळके किंवा इंदिरा संत अशा आद्य कवयित्रींची देखील नावं घेऊ शकतो. स्त्री कवयित्रींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून स्त्रियांचं जीवन आणि त्यांच्या हळूवार नाजूक कोमल भावना आणि त्यांचं जीवनदर्शनाचं चित्रण आपल्या कवितांमधून केलं. संत ज्ञानेश्वरांनी देखील म्हटलं आहे की काव्य प्रतिभा ही आपल्या नवोन्मेष शालिनी असते आणि त्या प्रतिभेची अनुभूतीही आपल्याला प्रत्येक कवितेतून जाणवत असते. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच नवकवयित्री म्हणता येईल अशा सुनीता नारखेडे येवले आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांचा काव्यप्रवास आणि कार्यप्रवास देखील जाणून घेणार आहोत. त्या पेशाने शिक्षिका देखील आहेत. तसंच शिक्षिका असताना त्यांना असणारे अनुभव आणि त्यांच्या काव्यप्रतिभेशी असणारे जवळीक आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत करते स्टुडिओमध्ये. नमस्ते मॅडम. आणि सुरुवातीलाच आपलं अभिनंदन करते की आपलं नुकतंच शब्दराई आणि स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला असे 2 पुस्तकं नुकतेच प्रकाशित झालेले आहेत आणि ह्या पुस्तकांना वाचकांचा देखील अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे. मॅडमच्या काही कवितेच्या ओळी आपल्याला सांगते. कोटी कोटी प्रणाम माझे ग युगप्रवर्तक शिवछत्रपतीला, प्रतापशाली संभाजीला आणि जिजाऊच्या मातृशक्तीला. शब्दराई कविता संग्रहात सुनीताताई म्हणतात, दोन्ही हाती घेऊन तलवार आजही माथा उन्नत होतो, गाता तिचे गान महाराष्ट्राची शूर लेखती, झाशीची राणी महान. तसंच प्रयत्न कमी पडत असूनही सुयश मात्र मला हवंच होतं, मागणं घेऊन येतात तव मंदिरी, ओंजळ भरावी असंच वाटत होतं. मॅडम, ह्या आपल्या कवितेच्या ज्या ओळी आहेत त्या खूप सुंदर आहेत आणि इथपर्यंत येण्यासाठी आपल्या काव्यप्रतिभेला नेमकी सुरुवात कधी आणि कशी झाली? माझ्या काव्य लेखनाची सुरुवात माझ्या बालपणीच झाली असं सांगता येईल. बालपण त्या काळामध्ये TV नव्हते, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यातून आजीजवळ आपली नातवंड जास्त जवळ असायची. असंच माझी आजीसुद्धा आम्हाला गाणं गोष्टी म्हणून दाखवायची. ती काही वेळा सुचलं तसं जुळवायची, अक्षरांची जुळवाजुळव करून त्यातून ती काहीतरी सादर करायची आणि त्यातून मला एक प्रकारची प्रेरणा मिळाली. आणि बालपणीच म्हणजे 7वीत असताना मी पहिल्यांदा एक 2-4 ओळी खरडल्या. आता मी त्याला खरडल्याच म्हणेल आणि त्या लिहिल्या. मला त्याचं समाधान वाटलं, आनंद पण मिळाला. मग मी हळूहळू आणखी 2-4 लिहत गेली. असं करत मी 8-10 कविता लिहिल्या आणि खूप हिंमत करून आपल्या मराठी शिकवणाऱ्या आमच्या टीचर होत्या अंजली चौधरी मॅडम, त्यांना मी त्या दाखवल्या. घाबरतच दाखवल्या आणि त्यांनी त्या ओळी वाचल्या आणि त्यांनी माझं कौतुक केलं. त्या मला म्हणाल्या, लिहित राहा, थांबू नकोस. खरं तर आज जेव्हा मी त्या ओळी बघते तेव्हा मला स्वतःला हसायला येतं की मॅडमने यामध्ये काय पाहिलं असेल. पण हो, नक्कीच माझ्या यशामध्ये त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यावेळी जर मला माझ्या मॅडम असं म्हटल्या असत्या की काय हे रिकामे उद्योग बंद कर आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, तर कदाचित आज या प्रवासापर्यंत, या माझ्या आनंदाच्या क्षणापर्यंत मी नसते पोहोचू शकले. मॅडम, ह्यासोबतच आपण एक शिक्षिका देखील आहात. आपण सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की आपल्याला शिक्षकी पेशाकडे वळायचं आहे. हा प्रवास आपला कसा झाला? माझे वडील शिक्षक आणि त्यामुळे शिक्षणाविषयीची आवड आधीपासून आणि एक शिक्षक काय घडवू शकतो हे मी स्वतःच्या घरातलं उदाहरण पाहत होते. मी द्वितीय कन्या आहे तसं पाहिलं तर, पण माझ्या आईवडिलांनी माझ्या मुठीत आकाश भरण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहून मलाही वाटलं की आपण शिक्षक व्हावं. एक नवीन पिढी घडवण्याचं श्रेय जर कुणाकडे असेल तर ते शिक्षकाकडे आहे. आणि याचं उत्तम उदाहरण मी आमच्या अंजली मॅडमचं पण सांगितलंच आहे आणि त्यातूनच मी या शिक्षकी पेशाकडे वळले. मॅडम, आपला पहिला प्रातिनिधिक काव्यसंग्रह आला तो म्हणजे अस्मिता महाराष्ट्राची. त्यानंतर काव्य दीपोत्सव नावाचा कविता संग्रह आपला प्रकाशित झालाय. त्यानंतर शब्दगंध
काव्यसंहिता आणि दीपस्तंभ असे काव्यसंग्रह आपल्या नावावर आहेत. या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल? मॅडम, ॲक्च्युली हे सर्व काव्यसंग्रह प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. हं, यामध्ये इतर सर्व कवींच्या देखील कविता आहेत. हं, प्रातिनिधिक स्वरूपात असल्यामुळे काही संग्रहांमध्ये 2 कवितांना, काहीमध्ये 1ला, काहीमध्ये 8 कवितांना स्थान मिळालं. हं, हं. तसं पाहिलं तर माझ्याकडे आजही जवळपास 6-6.5च्या वर कविता लिहून आहेत. बरं. पण काही घरगुती कारणं असतात, आर्थिक असतात, काही मुलांचं शिक्षण, या सगळ्या रगाड्यामध्ये प्रकाशनाचा मात्र बाजूला पडत होतं. हं, हं, हं. लिखाण करत होते आणि बाजूला ठेवत होते. असंच ते जमा होत गेलं. आता मुलं मार्गाला लागली आणि माझ्या मुलांना जास्त वाटायला लागलं की आई, तू स्वतःसाठी कधी जगणार, हं. तू स्वतःचं कधी बघणार, जे तुझ्याकडे आहे हे समोर नाही आलं तर हे शून्य आहे. आणि मग स्वतःचा आता आपला स्वतंत्र असा काव्यसंग्रह प्रकाशित करायचा असा मी निर्णय घेतला. पहिली माझी ओवी ग आणि ओवी माझी गायीनं. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की हा सुंदर काव्यप्रकार काळाच्या पडद्याआड जातोय की काय. मग आपण याला थोडी नव्याची जोड देऊन पुन्हा प्रयत्न करायचा का. मग त्यातून मी साधारण 2012च्या आसपास हा काव्यसंग्रहासाठी सुरुवात केली. आणि त्यासाठी मी त्या प्रत्येक ज्यांचं मी या ठिकाणी यशोगाथा गायली आहे त्या प्रत्येक महान कर्तृत्ववान स्त्रीचं पूर्ण अभ्यास मी केला. हं, हं. त्यांचं चरित्र अभ्यासलं आणि त्यातून मग मी हळूहळू एक ओवी माझी नावारूपाला येत गेली, आकाराला येत गेली. बरं. आणि या सर्वांचा अभ्यास करून ते लिखाण करणं याच्यात जवळपास माझा 5 ते 7 वर्षाचा काळ गेला. हं, हं, हं. आणि त्यानंतर तो तयार झाला आणि शेवटी त्याला मुहूर्त मिळाला आणि तोही अतिशय सुंदर मुहूर्तावर तो प्रकाशित झाला. जिच्या कर्तृत्वाने, जिच्या कार्यामुळे आज आम्ही स्त्रिया मानाने जगतो आहे, हं, हं, हं. अशा सावित्रीमाईंच्या जयंतीच्या दिवशी तो काव्यसंग्रह प्रकाशित झाला. अगदी बरोबर. आपण ह्या स्त्री कर्तृत्वाची गाथा ओवी या माध्यमातून मांडली हो. आणि त्यात अनेक ज्या संत कवयित्री होऊन गेलेल्या आहेत किंवा ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्यांचा अभ्यास करून आपण ओवी या माध्यमातून त्यांचं चित्रण केलं. आणि हे चित्रण करत असताना इतिहासाचे सूक्ष्म बारकावे आपण अभ्यासले असतील, अध्ययन केलं असेल, अवलोकन आणि व्यासंग हे सगळं करत असताना आपण कठोर परिश्रम देखील घेतले. मॅडम, ह्या ओवी मालेतल्या एखादी ओवी आपण सादर करावी आपल्या श्रोत्यांसाठी? हो, नक्कीच मॅडम, मलाही आवडेल. या ठिकाणी नुकतीच राजमाता जिजाऊंची जयंती झालेली आहे. हो, 12 जानेवारी. 12 जानेवारी. तर मी त्या राजमाता जिजाऊंवरचीच ओवी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करेल. हं. मी गायिका नाही आहे, पण मी छान सादर नाही, करेल. परंतु आपल्या ज्या ह्या ओव्या आहेत त्या गेय स्वरूपातच आहे आणि आपण गाऊन दाखवली तर जास्त हो. छान वाटेल. कोटी कोटी प्रणाम माझे ग युगप्रवर्तक शिव छत्रपतीला, प्रतापशाली संभाजीला नि जिजाऊ मातृशक्तीला, सिंदखेड राजाच्या कन्येचा अभिमान नारी शक्तीला, त्रिवार प्रणाम माझे ग जिजाऊ रूपी मा भवानीला, पहिली माझी ओवी ग थोर जिजाऊ माऊलीला, स्वराज्याचा संस्थापक दिला जिने जगताला, ओवी माझी गायीन आदर्श राजमातेला, होऊन स्वतः कणखर संस्कार दिले शिवबाला, दुसरी माझी ओवी ग शूरची मुकल्या जिजूला, सोडून खेळ भातुकलीचा तलवार धरली मुठीला, ओवी माझी गायीन माळसाला खुजीच्या कन्येला, अमर जाहली कर्तृत्वान लौकिक माहेरचा वाढविला, तिसरी माझी ओवी ग तिच्या पती निष्ठेला, प्रसंगी तोडून माहेर ही जागली ती कर्तव्याला, ओवी माझी गायीन शहाजींच्या पत्नीला, स्वप्नासाठी स्वराज्याच्या दिले झोकून आयुष्याला, चौथी माझी ओवी ग धाडसी कणखर जिजाऊला, दुरावस्थ पुण्यात तिने नांगर सोन्याचा फिरवला, ओवी माझी गायीन तिच्या दूरदृष्टीला,
फेडून सारे जाती भेद मावळे दिले स्वराज्याला. पाचवी माझी ओवी ग कुशल श्री रत्नाला. सांभाळले सासर सारे समर्थ केले नातवाला. ओवी माझी गाईन शंभूराजांच्या आऊला. अपार केली माया परी शूर छावा घडविला. सहावी माझी ओवी ग धुरंधर राजनीतीला. सद्रेवरी बसुनी स्वतः न्याय दिला रयतेला. ओवी माझी गाईन द्रष्टीपणानी सहिष्णुतेला. सोयरीकीने निंबाळकरांशी माणुसकीचा ठेवा जपला. सातवी माझी ओवी ग कुशल राजकारणाला. बिकट काळी राखून धीर मार्ग दाविला शिवबाला. ओवी माझी गाईन हिमतीला नि धैर्याला. कठीण येता प्रसंग तिने राज्य कारभार सांभाळला. आठवी माझी ओवी ग स्वराज्याच्या स्फूर्तीला. आदर्श ठेवला जगता पुढे घडवून दोन दोन छत्रपतीला. श्रीगुणांच्या खाणीला ओवी माझी गाईन. श्रीगुणांच्या खाणीला ओवी माझी गाईन. धन्य झाला स्त्री जन्म जिजाऊ जन्मा येण्यानं. नववी माझी ओवी ग सिंदखेड राजाच्या भाग्याला. शिवसंस्कृती उगमस्थानी आली जिजाऊ सृष्टी आकाराला. ओवी माझी गाईन रायगड पायथ्याच्या पाचडला. आजही झुकतो माथा गर्वाने आऊसाहेबांच्या समाधीला. सूर्य तेज होते अवतरले अलौकिक त्या उदराला. सूर्य तेज होते अवतरले अलौकिक त्या उदराला. यास्तव मराठी भूमी मागते घरोघरी जन्म जिजाऊला. यास्तव मराठी भूमी मागते घरोघरी जन्म जिजाऊला. खूप सुंदर. मॅडम, ह्या ओवी मालेमध्ये आपण कोणकोणत्या स्त्री कर्तृत्वांचा अंतर्भाव केलेला आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला काय अनुभव आले? कारण एक एक कर्तृत्ववान स्त्रीचं चरित्र आणि त्यांचं कार्य इतकं अंगावर काटा आणणारं आहे किंवा इतकं महान आहे की आपण त्यामध्ये रमून गेला असाल. आपले अनुभव आणि ह्यात कोणत्या कोणत्या कवयित्रींचा आपण अंतर्भाव केलेला आहे ते सांगा. मॅडम, या ओवी मालेमध्ये मी कालखंडापासून सुरुवात केली तर संत कवयित्री मी पहिल्यांदा निवडल्या. त्यामध्ये अर्थातच बालयोगिनी आदिमाया, मुक्ताबाई, नंतर जनाबाई, त्यानंतर संत बहिणाबाई पाठक या संत कवयित्रींच्या ओवी मालेचा मी यामध्ये अभ्यास केलेला आहे. यांचा अभ्यास करताना मला खूप या भूमीचा अभिमान वाटला की इतक्या संत कवयित्री आपल्याकडे ज्या होऊन गेल्यात त्यांचं काव्य मला अभ्यासायला मिळालं आणि त्यातून एक प्रेरणा मला मिळाली. त्यानंतर मी ऐतिहासिक कालखंडातल्या काही कर्तृत्ववान महिला निवडल्या. त्यामध्ये पहिलं नाव तर आत्ताच मी ओवी सादर केली त्या राजमाता जिजाऊंचं घेतलं जातं. त्याचसोबत महाराणी येसूबाई, ज्या मोगलांचा कर्दनकाळ ठरल्या, अशा स्वराज्य विस्तारक महाराणी ताराबाई साहेब आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्याचप्रमाणे स्फूर्तिदेवता असलेल्या आपल्या राणी लक्ष्मीबाई, त्यांचं व्यक्तिमत्व अभ्यासताना, त्यांचं चरित्र अभ्यासताना मी अक्षरशः गर्वाने फुलले की या भूमीमध्ये आम्हाला जन्म भेटला, आम्ही खरंच भाग्यवान आहोत. हो, आणि अहिल्याबाईंचं त्रिशताब्दी वर्ष देखील हो आहे. हो 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 जयंतीचं त्यांच्या. हो, नक्की. त्यानंतर मॅडम मी स्वातंत्र्योत्तर काळातील आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील काही समाजसुधारक स्त्रिया देखील निवडल्या. त्याच्यामध्ये समाजसुधारक रमाबाई रानडे, त्यानंतर आपल्या माता रमाबाई मोडक, आनंदीबाई जोशी यांचाही स्त्री उद्धारकर्ती सावित्रीमाई फुले यांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर मी काही शिक्षण क्षेत्रातल्या आणि काही संकीर्ण असा गट निवडला. त्यामध्ये ताराबाई मोडक आहेत, रमाबाई आंबेडकर आहेत, अनुताई वाघ आहेत. त्याचसोबत अगदी अलीकडच्या काळातल्या आमच्या अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचाही समावेश मी या कवितांमध्ये केलेला आहे.
त्याचबरोबर जिच्या नावाने आपला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे होतं, त्या लाखोंची पदवीला जे कोंदण सजवतं आहे, ती आमची माय बहिणाई. मी खरोखर नशीबवान समजते मॅडम स्वतःला, की बहिणाईंचं माहेर जे आहे तेच माझंही माहेर आहे. कदाचित त्या मातीतून पण मला हा वारसा मिळालेला असू शकतो. त्या कवयित्री बहिणाबाईंचं चरित्र देखील यामधून मी अभ्यासलेलं आहे. अगदी शांताबाई शेळके, ज्यांच्या काव्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, अशा शांताबाई शेळकेंचा अभ्यास करताना मी फुलले. कित्येक क्षण मला माहीत नव्हते ते मला माहीत झाले. त्याचबरोबर अलीकडच्या आपल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर दिदी यांची ही ओवी मी यात समाविष्ट केलेली आहे. आणि या सर्वांचा अभ्यास करताना प्रतिकात्मक आपण भारत मातेला माता म्हणतो आणि म्हणून त्या भारत मातेच्यावर देखील मी ओवी लिहिली आहे. तो मला मोह आवरला नाही. आणि या सर्व स्त्रियांमध्ये आपल्या महाराष्ट्राचं दैवत ज्यांना म्हटलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ओवी करण्याचा मोह मी आवरूच शकले नाही. त्यामुळे या सर्व स्त्रियांमध्ये त्या छत्रपती शिवरायांच्या ओवीचा देखील मी समावेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर मी संत सावतामाळी यांचा अभ्यास करताना मी भारावले आणि मी त्यांचाही समावेश या ओवीमालेत केलेला आहे. अशा एकूण 21 कर्तृत्ववान विभूतींचा मी अभ्यास करून त्यातून मी स्वतः सधन झाले असं मी म्हणेल. खरंच शब्दरूपाचं धन आपल्याकडे अमोलिक साठलेलं असणार. मॅडम, ह्यासोबतच आपण अनेक दिवाळी विशेषांकामधून आपल्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत, अनेक कविता प्रकाशित झालेल्या आहे, अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून देखील आपण लेखन केलेलं आहे. हा आपला अनुभव कसा असतो? कारण जेव्हा पहिल्यांदा एखाद्या मासिकात, वृत्तपत्रात आपली कविता, कथा, लेख छापून येतो, तो आनंद काही अवर्णनीयच असतो. आणि मग त्याच्यानंतर आपण पुस्तक प्रकाशनाकडे वगैरे वळतो. तर अशी एखादी आठवण आणि आपला अनुभव जर आम्हाला शेअर केला तर छान होईल. वृत्तपत्रातून जेव्हा मी सुरुवातीला लेखन सुरू केलं तर दिव्य सिटीतून मी सिटी वुमन हे एक सदर होतं, त्यातून मी बरेच लेख लिहिले. अशा काही वृत्तपत्रातून मी ते लेख लिहत गेले आणि त्यावेळेला मला एक असा अनुभव आला. एक लेख मी लिहिला होता, तिची फारकत एक बरकत. हां, ॲक्च्युली एका मुलीवरचा होता. मुलगा वयाचा 20 वर्षाचा झाल्यानंतर तिला फारकत घ्यावी लागते असा तो लेख होता. आणि दुर्दैवाने तो सत्य घटनेवरचा होता. आणि तो लेख लिहिताना त्यामध्ये मी त्या गोष्टी ज्या मांडलेल्या होत्या तर त्या मांडताना हायलाईट केलेला जो भाग होता, मग असा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. आणि आज मी आनंदाने जगते कारण मला शेवटी सुटका झाली असं वाटतंय, हे नेमकं हायलाईट केलं गेलं. आणि त्यातून एक जोक झाला की काही नाही, फक्त तेवढाच भाग वाचला आणि तेवढा वाचल्यावर प्रत्येक जण एकदम काय झालं, हे असं कसं झालं, प्रत्येकाला वाटलं की हे मी माझं स्वतःच लिहिलं की काय. आणि त्यातून मला वेगवेगळे तो पेपर पोचला असेल की नसेल तेवढ्या 2 तासात 20-25 फोन आले. काय झालं, अचानक काय झालं, अचानक काय झालं. तो एक खूप मोठा प्रसंग माझ्या एक चांगला लक्षात आहे. वाचकांना असं वाटलं की तो आपला स्वानुभव होता की आणि नंतर त्यांचा फोन आला परत की सॉरी आम्ही थोडं कन्फ्यूज झालो. हा एक असा गमतीशीर प्रसंग म्हणून. मॅडम, ह्यासोबतच शिक्षिका, लेखिका, कवयित्री आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा कधीमध्ये सातत्याने सहभाग घेत असतो. यासोबतच आपण एक आई देखील आहात. आणि आई म्हणून आपण उल्लेख केला काही वेळापूर्वी की आपली एक मुलगी आणि एक मुलगा आपल्याला आहे. आणि आपला मुलगा हा जळगाव विमानतळावर पहिला पायलट म्हणून रुजू झाला आणि तो याच कार्यक्षेत्रात पुढे जातो आहे. एका आईसाठी आपली मुलं जेव्हा उंच आकाशात भरारी घेत असतात तेव्हा ती खूप अभिमानाची बाब असते. आपल्या भावना काय आहेत एक आई म्हणून? आणि मला असं वाटतं की निश्चितच आई म्हणून आपल्याला ह्याचं खूपसं श्रेय जातं. नक्कीच मॅडम, मला खूप खूप अभिमान आहे. त्या काळात जेव्हा माझ्या मुलाने हे एक वेगळं क्षेत्र निवडलं त्यावेळेला हवं तसं त्याला गाईड करणारं सुद्धा कुणी नव्हतं किंवा इतकं नेट किंवा ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. फक्त मी एक मात्र स्वतःचं हे ठेवला की मला याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि मी मुलाच्या पाठीशी उभं राहिले. मी मुलाला सांगितलं, तुला हवं आहे बेटा पायलट व्हायचं आहे, तू जा, आय एम ऑलवेज विथ यू. आणि मी कायम त्याच्या पाठीशी उभं राहिले आणि माझ्या मुलाने ते साध्य केलं. याचा मला अत्यंत अभिमान आहे. एक वेगळं क्षेत्र निवडून त्या ठिकाणी जाणं इतकं सोपं पण नव्हतं. कारण मला अनुभव असा होता
की अगदी जवळचे नातेवाईक, मित्र परिचित तर सोडा हो, पण अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा मला म्हणायला लागले होते की काय बावळट बाई आहेस, हे क्षेत्र आपल्यासारख्यांचं नाही आहे, कुठे जाणार आहे, थोडं मुलाला समजाव, तो करेल, शिकेल कदाचित, पण नोकरी कुठे मिळेल त्याला, नाही पोचू शकत आपण अशा ठिकाणी. पण मी एक आई म्हणून आणि माझ्या मुलाने जो मी विश्वास दाखवला तो सार्थ केला. या गोष्टीसाठी मी खूप खूप अभिमान स्वतःला मानते की या गोष्टीसाठी मी त्या परमेश्वराची देखील ऋणी आहे. वा, खूप छान. मॅडम, ह्यानंतर आपण शब्दराई आपल्या कविता संग्रहाकडे वळूया. या काव्यसंग्रहात आपण नात्यांचं, भावनांचं आणि विविध विषयांचे पदर ह्या काव्यसंग्रहात उलगडून दाखवले, स्त्रीमनाचा अभ्यास केला आणि ह्या कवितांमधून रसिक वाचकांना एक बौद्धिक मेजवानी देखील मिळाली. ह्या कविता संग्रहाबद्दल काय सांगाल आणि जाता जाता ह्याच्यातली एखादी सुंदर कविता आमच्यासाठी सादर करा. हा कविता संग्रहातल्या ज्या कविता आहेत, मी मघाशी म्हटल्याप्रमाणे माझ्याजवळ ऑलरेडी 650च्या वर कविता लिहून तयार होत्या आणि मला स्त्री कर्तृत्वाची ओवी मालासोबत अजून एक काव्यसंग्रह प्रकाशित करायचा हा मानस असल्याने मी त्यातून वेगवेगळ्या विषयांवरच्या अशा साधारण 85-86 कविता निवडल्या आणि त्यातून मी शब्दराई साकारली. शब्दराई मला असं वाटतं की जशी आंब्याची आमराई असते तशा माझ्या मनातल्या भावभावनांची ही शब्दांची राई आहे आणि ती बहरल्यानंतरची ही पहिली क्षण म्हणून मी त्याला शब्दराई असं नाव दिलं. यातली एक कविता मॅडम आपण म्हटल्या त्याप्रमाणे मी आपल्यासमोर एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे शब्द. शब्दांनाही कोंदण हवे, भाव सारे उलगडतात ते. शब्दांनाही कोंदण हवे, भाव सारे उलगडतात ते. गुज हृदय गर्भातले वायू सवे पसरतात ते. बहरलेल्या पारिजातकापरी अंतःकरणाचा ठाव घेतात ते. बहरलेल्या पारिजातकापरी अंतःकरणाचा ठाव घेतात ते. धगधगणाऱ्या निखाऱ्यापरी खोलवर जखमा करतात ते. धगधगणाऱ्या निखाऱ्यापरी खोलवर जखमा करतात ते. आपल्या मधुर रसाने मनही जिंकतात ते. आपल्या मधुर रसाने मनही जिंकतात ते. कित्येक हारलेल्या जीवांचा आधार बनतात ते. कित्येक हारलेल्या जीवांचा आधार बनतात ते. पाकळी पाकळीच्या नाजूक बंधाने हृदय एकत्र गुंफतात ते. पाकळी पाकळीच्या नाजूक बंधाने हृदय एकत्र गुंफतात ते. वर्मी घुसून तीरासारखे जिव्हारी घाव घालतात ते. वर्मी घुसून तीरासारखे जिव्हारी घाव घालतात ते. हळुवार मंद झुळकेसारखे दूरवरची माणसं जोडतात ते. हळुवार मंद झुळकेसारखी दूरवरची माणसं जोडतात ते. भडकलेल्या अग्नितांडवासारखे क्षणात बेचिराग करतात ते. भडकलेल्या अग्नितांडवासारखे क्षणात बेचिराग करतात ते. खूप धन्यवाद. सुंदर, खूप सुंदर. मॅडम, ह्यासोबतच आपल्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहे. हे जे पुरस्कार आपल्याला मिळतात ते आपल्या लेखणीला ऊर्जा प्रदान करतात आणि पुढील वाटचालीसाठी ते अधिक आपल्याला प्रेरणा देतात. यासोबतच मॅडम, ही आपली पुरस्काराची यादी आहे, ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आपल्या कवितांवर कोणाचा प्रभाव आहे असं आपल्याला वाटतं? आपले आवडते लेखक किंवा कवयित्री कोण आहेत? सर्वात पहिलं नाव तर मला कवयित्री बहिणाई चौधरी यांचंच घ्यावंसं वाटतं, कारण त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे असं मला वाटतं. कवयित्री बहिणाईंनी सुद्धा त्यांच्या जे गीत आहेत ते ओवी रूपातच लिहिलेली आहेत आणि मलाही त्या ओवीचा मोह आहे, त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा प्रभाव माझ्यावर आहे असं मला वाटतं. असंच आपलं देखील कर्तृत्व ह्या माध्यमातून दिवसागणिक उजळत राहो, आपली लेखणी अशीच बहरत राहो, अनेक सुंदर सुंदर कविता आमच्यासारख्या वाचकांपर्यंत येऊन पोचतील यात शंका नाही. आकाशवाणी जळगावच्या माध्यमातून तिचे सुंदर आपला काव्यप्रवास आणि कार्यप्रवास उलगडून दाखवला, त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानते. आपण आलात त्यासाठी धन्यवाद, आभार. धन्यवाद. श्रोतेहो, नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, मराठी भाषेतील काही स्त्री कवयित्रींची नावं घ्यायची झाली तर मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई, बयाबाई, अंबाबाई आणि बहिणाबाई या सगळ्या कवयित्रींसोबतच महदंबा यांचं देखील नाव